हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? तर आज मी व्हिडिओमध्ये देवपूजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. म्हणजे मी देवपूजा कशी केलेली आहे. आज एकादशी असल्यानिमित्त मी म्हटलं देवपूजा दाखवावी तुम्हाला. आणि उंबरट्यावरती बघा मी रांगोळी वगैरे, उंबरट्याच्या बाहेर रांगोळी वगैरे सुद्धा काढलेली आहे. आणि हे माझ्याकडे जे झाड आहे ते कोणतं आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मला तर माहितीच आहे हे झाड कोणते ते. तर आज मी तुमच्याकडं बरोबर एक छोटीशी रेसिपी पण शेअर करणार आहे, जी की पटकन होणारी रेसिपी आहे. लहान मुलांनासुद्धा आवडणारी ही रेसिपी आहे. म्हणजे त्यांना असं काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे ही. कारण सोयाबीन हे मुलं खात नाहीत शक्यतो. आपण सगळे मोठी माणसं खातो, पण मुलं सोयाबीन खात नाहीत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, छोटे किंवा मोठे दोन्हीपैकी कोणते तुमच्याकडे जे अवेलेबल सोयाबीन आहे ते तुम्ही घेऊन गरम पाण्यामध्ये ते टाकून 5 मिनटं आपल्याला त्याच्यामध्ये ते उकडून घ्यायचे आहेत. उकडल्यावरती त्यातलं आपल्याला पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. सगळं पाणी काढून घेऊन झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये एक मसाला टाकायचा आहे. म्हणजे मंचुरियन मसाला भेटतो, तो टाका तुम्ही. तो मसाला मंचुरियन मसाला टाकायचा आहे. छोटे ह्याला आपण सांगायचं की छोटे मंचुरियन आहेत, कोणाला काही कळणार नाही. त्यासाठी मी हे मंचुरियन टाकले. मी माझ्या मुलांना तेच सांगितलेलं आहे, तुम्हाला मंचुरियन करून देते म्हणून. तर मी हे मंचुरियनचा मसाला त्यात मिक्स केला आहे. आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे, कारण तिखट होण्यासाठी. आणि जे कलरसाठी लाल तिखट भेटतं ते सुद्धा मी यात टाकलेलं आहे. आणि थोडंसंच किंचित मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्याला हे तेल गरम करून तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का कमी तेलामध्ये फ्राय करायचं असेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकूनसुद्धा कमी तेलामध्ये ते फ्राय करू शकता. आणि हे बघा तुम्ही आता बघू शकता त्याला कलरसुद्धा चांगलेला आहे. आणि तेलामध्ये मी आता हे फ्राय करून घेते. हे पहिल्यांदा थोडंसं मोठ्या गॅसवरती ठेवायचं आणि नंतर गॅस थोडासा बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरती केलं ना ते कडक चांगले जास्त कडक होतील. म्हणजे ते खायलासुद्धा कुरकुरीत लागतील, मुलंसुद्धा आवडीने खातील. तर माझी तर मुलं सोयाबीन खात नाहीत, त्यामुळं मी ही रेसिपी ट्राय केली. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी होती ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी हे सगळे सोयाबीन काढून घेते. तर तुम्ही बघू शकता हे चांगले कडक झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवतेच, कडकडीत आवाज तरी येतोय त्याचा. खायलासुद्धा छान लागतात ते. तर माझ्या मुलांना तर तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते ते कसे झालेले आहेत बघा, एकदम कडकमध्ये. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.